आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। म्हणजे काळं होतं हे जे होतं ना कवडी म्हणतात आणि मागात आणि हा बाग आहे ना मग काळा माल होतो खराब झाले पुन्हा आता ते ऊन आलं होतं थोड्यासाठी एक 8 दिवस साहेब आमचा आमचा बाग आहे ना गरज आज निमोन तालुका संगमनेर येथील शिवारात पाहणी केली असता हा भाग संगमनेरचा भाग निमोन पट्टा पूर्णपणे अतिवृष्टीनं सर्व उभं असलेलं पीक नष्ट झालेलं आहे। मी सकाळीच तहसीलदार संगमनेरशी बोललेलो आहे। राज्य सरकारने देखील सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे सरसकट पंचनामे ताबडतोब झाले पाहिजेत। इथे पाऊस तिथे कमी तिथे जास्त असं न करता सरसकट पंचनामे सरकारने कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घ्यावी, तशा सूचना खाली द्याव्यात। खरं म्हणजे हे अत्यंत अति नुकसान शेतकऱ्यांचं या आजच्या 8-15 दिवसाच्या कालखंडामध्ये झाले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। खरं म्हणजे निसर्ग कोपड्यासारखी स्थिती झालेली आहे। अनेकांचे प्रपंच वाहून गेले, अनेकांचे प्रचंड अतिप्रचंड नुकसान झाले। पुढच्या 5 वर्षामध्ये जमीन पेरता नापेर राहणार आहे। अशा प्रकारची जो अन्नदाता आहे तो आज खऱ्या अर्थानं अत्यंत दुर्दैवी अशा संकट आहे। आणि सरकारनं देखील या दृष्टीने गांभीर्याने विचार करून जास्तीत जास्त मदत या सर्व शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे। आणि खरं म्हणजे या निमित्तानं मी सांगेन की खरं म्हणजे आज शेतकऱ्यांचा 7-12 कोरा काढण्याची गरज आहे। आणि शेतकऱ्यांचा 7-12 जर कोरा झाला तर तो एका संकटातून मुक्त होईल। हे 2 संकट आज समोर, एक असलेला कर्जाचा भार आणि दुसरं असलेले हे संकट, आणि या दोन्ही संकटामुळे तो पूर्ण खचून जाणार आहे, खचलेला आहे। अशा परिस्थितीत कर्जमाफी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं माझं मत आहे। आणि एखादी योजना बंद केली तरी चालेल, सरकार एखाद्या योजना खर्च नाही केला तर काही बिघडणार नाही, पण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या वेळेला मदत करण्याची नितांत गरज आहे अशी सरकारला मी या निमित्तानं आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो।